प्रसारित करतोय कार्यक्रम परिसर निसर्ग जागृती. या मालेचं लेखन केले डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. निसर्गप्रेमी मित्रांनो, पक्षी निरीक्षण कशासाठी करायचं असा जर कोणी प्रश्न विचारला तर मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, संशोधनासाठी, एकाग्रता, सहनशीलता, निरीक्षण कौशल्य वाढवण्यासाठी, व्यसनांपासून आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी पक्षी निरीक्षण करायचं असतं, असं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. वयाच्या कोणत्याही वर्षी आपल्याला पक्षी निरीक्षणाला सुरुवात करता येते. त्याला वयाची अट नाही, फक्त आपल्याला इच्छा आणि वेळ असला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही पक्षी निरीक्षणाला जाणार आहे तिथील भौगोलिक माहिती मिळवा. पक्षी पाहण्याची चांगली वेळ सकाळची किंवा सायंकाळच्या अगोदरची असते, कारण यावेळी पक्षी आपलं अन्न मिळवण्यासाठी एकाग्र झालेले असतात. पक्षी पाहताना पाठीमागे सूर्य असला पाहिजे, म्हणजे ते पक्षी योग्य प्रकारे दिसतात. पक्षी पाहताना एकटे किंवा गटानं तुम्ही जाऊ शकता, पण पक्षी पाहताना शांतता हवी. त्यांचे आवाज ऐकायचे असतील तर आपला आवाज हा अगदी कमी असला पाहिजे. पक्षी पाहताना भडक कपडे घालून जाऊ नका. शक्यतो परिसराशी मिळते जुळते कपडे जर आपण घातले तर तुम्हाला पक्षी निरीक्षण चांगलं करता येईल. आपल्या परिसरातील पक्षी पाहत असताना त्याचं घरटं, अंडी, त्यांचं खाद्य, त्यांची पिल्लं ही सर्व त्यांची मालमत्ता असते. त्यात पक्षी निरीक्षकांनी कधीही ढवळाढवळ करू नये. पक्ष्यांचे ठराविक क्षेत्र असतं, त्याच्या बाहेरून तुम्ही दुर्बिणीच्या सहाय्यानं किंवा नुसत्या डोळ्यांच्या सहाय्यानं निरीक्षण करू शकता. पक्षी निरीक्षणाच्या नोंदी ठेवल्यास त्याचा फायदा इतर पक्षी मित्रांना होऊ शकतो. आपल्या परिसरात कोणत्या प्रकारचे पक्षी आलेले आहेत हे ओळखता येत नसेल तर किमान त्याचा तुरा, पाय, चोच, पंखाचा आणि पोटाकडचा रंग, डोकाकडचा भाग आणि शेपटी कशी आहे, याबरोबरच तो कुठं बसतो, कोणतं खाद्य खातोय याचं निरीक्षण करावं. संदर्भासाठी एखादं पुस्तक बरोबर ठेवलं तर पक्षी ओळखणं सोपं जातं. त्याबरोबरच ई-बर्ड सारख्या अॅपही उपलब्ध आहेत. फोटो काढल्यास गुगल लेन्सद्वारे आपण त्या पक्ष्याची माहिती मिळवू शकतो. पक्षी मित्रांना त्याचं वर्णन सांगितल्यास ते त्या पक्ष्याबाबत आपल्याला अधिक माहितीही देऊ शकतात. पक्षी आकारानं केवढा होता, पाणथळ जागचे पक्षी बघत असताना उभं राहून पक्षी न बघता खाली बसून मग पक्ष्यांचं निरीक्षण करावं. अनावश्यक हालचाली टाळून निरीक्षण करू शकता. पक्षी निरीक्षण करताना तो नेहमी दिसतो का कधीतरी दिसतो, किती संख्येनं दिसतात, झाडाच्या कोणत्या भागावर जास्त दिसतात, पक्ष्यांच्या नेहमीच्या खाद्य सवयी कोणत्या आहेत, बदललेल्या सवयी कोणत्या, पक्षी पाण्याचा वापर करतात का, कोणत्या ऋतूत घरटं बांधलं जातं, घरट्यांसाठी वापरलेले साहित्य कोणतं, अंड्यांची संख्या, रंग, उबवणीचा कालावधी आणि किती काळासाठी त्याचे आईवडील त्याला जोपासतात हे आपण पाहायला हवं. पिलांना ते कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे शिकवतात तेही पहा. पक्ष्यांच्या एकत्रित वसाहती आपल्या परिसरात दिसतात का? निसर्गप्रेमी म्हणून आपलं हे काम आहे. काही पक्षी आपल्याकडे स्थलांतरित म्हणून दुसऱ्या ठिकाणाहून, दुसऱ्या देशातून येतात. अशा पक्ष्यांना संरक्षण देणं त्या परिसरातील स्थानिक पक्षी मित्रांची आणि नागरिकांचं हे कर्तव्य आहे. एक चांगलं पक्षी साम्राज्य जपण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी पक्षी निरीक्षक म्हणून आपण पार पाडली पाहिजे. परिसर या कार्यक्रमात निसर्ग जागृती या मालिकेचं लेखन केलं होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांनी.